नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर लेक्चर नंबर 4. ओके, इन युनिट्स अँड मेजरमेंटचा आपला चौथा लेक्चर आहे. ओके, किंवा चौथा व्हिडिओ आहे असं पण म्हणू शकता. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय घेऊन आलो, तर या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो की युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस. ओके, आत्तापर्यंत आपण जो काही लास्ट लेक्चर होता, लेक्चर नंबर 3, या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण म्हणजे भरपूर सारे फिजिकल क्वांटिटीज घेतले की ज्यांचे आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर फिजिक्समध्ये असे काहीच फॉर्म्युले आहे की ज्यामध्ये जे काही कॉन्स्टंट्स आहे, जसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घ्या, ठीक आहे, या कॉन्स्टंटचे आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. ओके, आता या बघा डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून आपल्याला बघा नेक्स्ट टॉपिककडे वळायचं आहे. बघा, युजेस ऑफ डायमेन्शनल analysis. uses of dimensional analysis. ओके, 2 ते 3 युजेस आहे. ठीक आहे, जर तुम्ही महाराष्ट्रची आपली जे स्टेट बोर्डची जर बुकही बघितले तर त्याच्यात पण 2 ते 3 युजेस आहे. बघा, 2 ते 3 युजेस बघा. तर फर्स्ट युजेस आहे, ओके, टू चेक दी करेक्टनेस ऑफ गिवन physical equation. ओके, हा तुमचा पहिला यूज आहे. ओके, आता हा जो काही पहिला यूज आहे, ओके, याचं जे काही स्टेटमेंट आहे बघा कसं आहे की इन ए गिवन इक्वेशन each term ओके मस्ट हॅव, काय म्हटलं मी, मस्ट हॅव same dimensions. ओके, यालाच काय म्हणू शकतो आपण, दॅट इज दिस इज प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. बघा, समजते तुम्हाला, हे सगळे डेफिनेशन्स आहे. या डेफिनेशन्सवरून आपण लवकर बघा, जो काही युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिसचा पहिला यूज आहे की टू चेक द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. म्हणजे जो काही तुम्हाला एखादा इक्वेशन दिलेला आहे, ओके, एखादा कोणताही इक्वेशन दिलेला आहे, मग हा इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक कसं करायचं आपण, डायमेन्शन्स. ओके, कसं चेक करायचं, डायमेन्शन्स. बघा, इन अ गिवन इक्वेशन ईच टर्म मस्ट हॅव द सेम डायमेन्शन. जो कोणता तुम्हाला फिजिकल इक्वेशन दिलेला राहतो, त्या फिजिकल इक्वेशनच्या प्रत्येक टर्म, ओके, इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसा आला पाहिजे, सेम. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ होमो. म्हणजे प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसं आहे, सेम, होमो. ओके, सेमसाठी शब्द काय वापरला त्यांना, होमोजिनिटी. ओके, होमोजिनिटी म्हणजे इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचा डायमेन्शन काय हो, सेम. बघा, जसं की एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पलवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येते. जसं की बघा, आपण एक कायनेमॅटिक्सचं पहिलं इक्वेशन घेऊ. बघा, v = u + at. ओके, बघा इथे हा जो काही v आहे, ही आहे फायनल वेलॉसिटी. ठीक आहे, ही आहे फायनल वेलॉसिटी. आफ्टर दॅट u इज नथिंग बट इनिशियल वेलॉसिटी. सगळ्या गोष्टी लिहायला, कारण की ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर ए आहे ॲसलरेशन. ठीक आहे, त्यानंतर टी आहे टाईम. ठीक आहे, बघा, ठीक आहे, हे गिवन इक्वेशन झालं. ओके, हे गिवन इक्वेशन झालं, कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे. मग हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही, आपलं काय बघा, पहिलाच आपला यूज काय म्हटलं, टू चेक द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. मग हा इक्वेशन करेक्ट आहे की नाही, मग हे कसं करायचं, या स्टेटमेंटवरून. कोणतं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणते की गिवन इक्वेशनच्या प्रत्येक टर्म्स, इथं बघा 3 टर्म्स आहे. बघा, ही झाली पहिली टर्म, ही झाली दुसरी टर्म आणि ही झाली तिसरी टर्म. तर या तिन्ही टर्मचं डायमेन्शन्स कसं राहायला पाहिजे, सेम. बघा, इन अ गिवन इक्वेशन ईच टर्म मस्ट हॅव द सेम डायमेन्शन. ओके, प्रत्येक टर्मचं जर डायमेन्शन सेम राहिलं तर त्यालाच काय म्हणू आपण, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं पाहिजे, सेम पाहिजे. ओके, राहतेच. ओके, बघा, आता हा इक्वेशन करेक्ट आहे की नाही आपण ते चेक करू. कसं चेक करू आपण, प्रत्येक टर्मचा डायमेन्शन सेम करू. प्रत्येक टर्मचा डायमेन्शन काय करू, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. मग प्रत्येक टर्मचा जर डायमेन्शन सेम येत असेल, ओके, तर आपण म्हणू शकतो की हा कसा आहे, गिवन इक्वेशन कसं आहे, सेम. ओके, बघा, इथं v म्हणजे वेलॉसिटी दिलेला आहे. ओके, v म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम किंवा मीटर पर सेकंड. ठीक आहे, मग याचं डायमेन्शन काय राहते बघा, वेलॉसिटीचं आपण डायमेन्शन काढू. डायमेन्शन ऑफ
डायमेन्शन ऑफ व्ही. ठीक आहे, वेलॉसिटीचं डायमेन्शन करायला. मीटर, मीटर म्हणजे काय लेंथ, लेंथ म्हणजे काय एल पॉवर 1. ओके, हा झाला सेकंड, सेकंड कशात मोजतो टी पॉवर 1. ठीक आहे, मग आता रिअरेंज करा. एल पॉवर 1 टी पॉवर 1 मायनस 1 गेला. ओके, दिस इज युअर डायमेन्शन ऑफ, दिस इज युअर डायमेन्शन ऑफ व्ही. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ व्ही झाला. ठीक आहे, आता त्यानंतर डायमेन्शन ऑफ यू काढा. यू म्हणजे पण परत काय वेलॉसिटी, परत काय वेलॉसिटी. डायमेन्शन ऑफ यू, यू म्हणजे पण काय झाली वेलॉसिटी. व्ही झाली फायनल, यू झाली इनिशियल. फायनल असो की इनिशियल असो काय वेलॉसिटी. मग वेलॉसिटी, वेलॉसिटीचं डायमेन्शन अगेन काय राहणार L1 टी पॉवर मायनस 1. ठीक आहे, बघा या टर्मचं डायमेन्शन आणि या टर्मचं पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचं डायमेन्शन सेम आहे. बघा L1 टी पॉवर 1, L1 टी पॉवर 1. ठीक आहे, आता लास्ट राहिलं या टर्मचं डायमेन्शन चेक करायचं आपल्याला. ओके, डायमेन्शन ऑफ काय ए इंटू टी. ओके, ए आहे ॲक्सेलरेशन आणि टी आहे टाईम. ओके, आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन मी डायरेक्ट लिहितो. बघा ॲक्सेलरेशनचं काय युनिट राहतं, ॲक्सेलरेशनचं काय युनिट राहतं, ॲक्सेलरेशनचं राहतं मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं युनिट युनिट डायमेन्शन काढायचं. मीटर म्हणजे काय L1. ओके, हा जर वर गेला तर काय होतं टी पॉवर -2. ठीक आहे, टी इज नथिंग बट टाईम, टाईमचं डायमेन्शन करायचं टी पॉवर 1. ठीक आहे, याला रिअरेंज करा. ठीक आहे, देअरफॉर L1. ओके, बघा टी पॉवर -2 + 1 म्हणजे टी पॉवर -1. ठीक आहे, दिस इज युअर डायमेन्शन ऑफ ए इंटू टी. बघा आता डायमेन्शन ऑफ व्ही बघा L1 टी -1, डायमेन्शन ऑफ यू बघा L1 टी -1, डायमेन्शन ऑफ ए इंटू टी बघा L1 टी -1. म्हणजे प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं आहे सेम. आणि मग याचा अर्थ काय झाला, मग दिलेल्या गिवन इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम म्हणजे दिलेलं इक्वेशन कसं आहे करेक्ट आहे. ओके, दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की नाही. ओके, हे कसं चेक करतो आपण, दिलेल्या इक्वेशनमधल्या सगळ्या टर्मचं डायमेन्शन कसं आला पाहिजे सेम अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आत्ताच आपण चेक केलं की पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या सगळ्याच गिवन टर्मचं डायमेन्शन, या गिवन इक्वेशनमधल्या सगळ्याच टर्मचं डायमेन्शन कसं होतं सेम. म्हणजे जो काही फॉर्म्युला आहे तो कसा आहे हो करेक्ट आहे. येतं लक्षात, म्हणजे फॉर्म्युला करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. ओके, आपल्याला यावरून म्हणजे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी बघा मी 10 वेळा सांगतो. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे दिलेल्या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसा राहिला पाहिजे सेम. होमोजिनिटी, होमोजिनिटीचा अर्थ तो आहे सेम, प्रत्येक टर्म्सचा डायमेन्शन सेम. दिलेल्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचा डायमेन्शन सेम, दॅट इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मग जे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी एखाद्या गिवन इक्वेशनवर जर सॅटिस्फाईड होत असेल तर याचा अर्थ गिवन इक्वेशन कसं आहे करेक्ट आहे. क्लिअर. ठीक आहे, येतं लक्षात, येतं लक्षात. ओके, बघा म्हणजे इथून क्लिअर कट सांगू शकता तुम्ही. येतं लक्षात. बघा ज्यांना नोट डाऊन करायचं आहे त्यांनी पॉज करून नोट डाऊन करू शकता. ओके, बघा आपण नेक्स्ट ना प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार. ओके, बघा आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय लिहू शकतो की डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ यू इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ ए इंटू टी. बघा हे नोट करून घ्यायचं, इथं लक्षात. ओके, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगते की दिलेल्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसा राहिला पाहिजे सेम. बघा डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ यू इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ ए इंटू टी. प्रत्येक टर्मचा डायमेन्शन कसा राहिला पाहिजे सेम. कशामुळे अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. क्लिअर. ठीक आहे, हे बघा हे महत्त्वाचं वाक्य आहे. ओके, 3 स्टार रेटेड वाक्य आहे, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. फक्त हे वाक्य लक्षात ठेवायचं. याच्या ॲप्लिकेशन बेस्ड जे काही क्वेश्चन्स आपण आता पुढे सॉल्व्ह करणार ते इझिली सॉल्व्ह होऊ शकते. ठीक आहे, बघा हा पहिला फॉर्म्युला आपण चेक केला. आता असे आपल्याकडे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे. ओके, आपण एक एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करूया. अशा आपल्याकडे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल टी इक्वल्स टू
2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी, सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला बघा जो काही टी दिलेला आहे हा दिलेला आहे तुम्हाला टाईम पिरियड. ठीक आहे, हा दिलेला आहे टाईम पिरियड आणि हा कॉन्स्टंट. ओके, हा काय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आणि डायमेन्शनची काहीच घेण देणार आहे. कॉन्स्टंटला टोटली निग्लेक्ट करायचा. याच्यामध्ये जो काही एल दिलेला आहे तो आहे लेंथ. ओके, आणि जी आहे तुम्हाला ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय दिलेलं आहे तुम्हाला ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा हे जे काही सगळे फॉर्म्युलेज आहे आपल्या सगळे म्हणजे 11वी 12वी जे काही फिजिक्सचे आपले बुक्स आहेत त्या टेक्स्टबुकमधलेच आहे. तुम्ही जसं जसं पुढे जाणार तसं सगळे ते फॉर्म्युला तुम्हाला माहीत होतं. बघा लेफ्ट हँड साईडला काय आता प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. बघा सर्वात पहिले काय करायचं आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी लिहून घ्यायचं. ओके, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय म्हणते रे बाबा की इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसं राहिलं पाहिजे सेम. म्हणजे डायमेन्शन ऑफ टी ओके इज इक्वल्स टू बघा हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आणि डायमेन्शनची काहीच घेणं नाही. कॉन्स्टंट निग्लेक्ट केला. आता टर्म राहिली ही म्हणजे डायमेन्शन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी कसं राहायला पाहिजे रे बाबा सेम. कसं राहायला पाहिजे सेम. आता बघू हे जर सेम असेल आहे की नाही, जर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी सॅटिस्फाईड होत एखाद्या इक्वेशनमध्ये जर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी सॅटिस्फाईड होत असेल याचा अर्थ काय गिवन इक्वेशन कसं आहे करेक्ट आहे. क्लिअर. बघा आता ओके डायमेन्शन ऑफ दिस. आता टी म्हणजे काय हो टाईम पिरियड. टाईम पिरियडचा डायमेन्शन काय राहणार टी पॉवर 1. ठीक आहे, चला काही हरकत नाही. ओके, बघा स्क्वेअर रूट ऑफ ओके इथं काय एल म्हणजे काय लेंथ. लेंथचा डायमेन्शन काय राहते एल पॉवर 1. ठीक आहे, या टोटल टर्मचा डायमेन्शन काढतो डिवायडेड बाय. ओके, जी म्हणजे काय ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲसेलरेशन ग्रॅव्हिटीमुळे राहावं की कशामुळे राहावं. ॲसेलरेशनचं काय राहते डायमेन्शन. ॲसेलरेशनचं बघा ॲसेलरेशनचा युनिट काय राहते मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हणजे काय लेंथ म्हणजे L1. ठीक आहे, सेकंड स्क्वेअर म्हणजे काय टाईम. ओके, टाईम जर वर गेला तर काय होते टी पॉवर -2. ठीक आहे. ओके, लेफ्ट हँड साईडला तुमच्याकडे काय टी पॉवर 1 इज इक्वल्स टू बघा L1 गेट कॅन्सल. आता हा टी पॉवर -2 वर जर गेला तर स्क्वेअर रूट ऑफ टीचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे बघा लेफ्ट हँड साईडला टी पॉवर 1 शिल्लक राहिला आणि राईट हँड साईडला पण किती शिल्लक राहिला टी पॉवर 1. म्हणजे आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी चेक केली आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय झाली सॅटिस्फाईड. काय झाली सॅटिस्फाईड. दॅट्स वाय यू कॅन से द गिवन इक्वेशन इज द करेक्ट. येतं लक्षात. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. येतं लक्षात. म्हणजे इतकं सिम्पल आहे की फक्त प्रिन्सिपल आपल्याला इक्वेशन जर चेक करायचं आहे. ओके, आपल्याला इक्वेशन जर चेक करायचं आहे इक्वेशन करेक्ट आहे की नाही बस त्यासाठी आपल्याला काय चेक करायचं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीचा अप्लाय करा. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी जर दिलेल्या इक्वेशनमध्ये जर सॅटिस्फाईड होत असेल तर दिलेलं इक्वेशन काय हो करेक्ट आहे. ठीक आहे, बघा थोडं आता ॲप्लिकेशन समजलं. आता तुम्ही फिजिक्सचे कोणतेही फॉर्म्युले उचला बस तुम्हाला हेच काम करायचं आहे. ठीक आहे. हां, आणखी एक सांगायचं झालं हो आणखी काही नवीन ह्याच्यात काहीच नाही राहिलं. ओके, चला नेक्स्ट बघा आता प्रत्येक टर्मचा डायमेन्शन सेम पाहिजे अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. क्लिअर. नाव सी बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न करूया. बघा एक्झाम्पल घेऊया आपण v इक्वल्स टू a प्लस bt चा स्क्वेअर. ठीक आहे, वेअर ओके इक्वेशन दिलेलं आहे वेअर v इज अ वेलॉसिटी ओके अँड t इज अ टाइम. ओके, then they are asking to find the dimensions of a and b. ओके, आणि a आणि b इथं कॉन्स्टंट दिलेलं. ओके, a and b आर आर्बिटरी कॉन्स्टंट्स. ठीक आहे, बघा असं इक्वेशन आहे. दिलेलं इक्वेशन काय आपल्याकडं v इक्वल्स टू a प्लस bt स्क्वेअर. ठीक आहे, वेअर v इज वेलॉसिटी t इज टाइम अँड a b आर आर्बिटरी कॉन्स्टंट अँड दे आर आस्किंग टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ a अँड b. ठीक आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी यूज करायचा आणि याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. बघा प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी पहिली टर्म दुसरी टर्म तिसरी टर्म तिन्ही टर्मचं डायमेन्शन कसं राहिलं पाहिजे सेम अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके, लिहा मग
अकॉर्डिंग टू द, बघा आता प्रत्येकदा आपण लिहित बसत नाही. ओके, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके, डायमेन्शन ऑफ V इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ A. ओके, इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ BT चा स्क्वेअर, किंवा याला असं ब्रॅकेट काही करू शकता तुम्ही. ओके ओके, बघा मी डायमेन्शनसाठी, बघा डायमेन्शन तो काय पूर्ण टोटल शब्द लिहित नाही, फक्त डायमेन्शनसाठी डी यूज करता. फक्त प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणते, डायमेन्शन ऑफ V, डायमेन्शन ऑफ A आणि डायमेन्शन ऑफ BT स्क्वेअर कसं राहिला पाहिजे, सेम. कसं राहिला पाहिजे, सेम. बस हाच एक आपला मेन इक्वेशन. या इक्वेशनवरून आपण बघा A आणि B कशी फाइंड आउट करतो. बघा आता द डायमेन्शन ऑफ V, ओके, इज इक्वल्स टू करायचं डायमेन्शन ऑफ A. ओके, पहिले हे इक्वेशन यूज करू. बघा दिस तिन्ही इक्वल आहे. ओके, परंतु आपण पहिले दोन इक्वेशन यूज करतो. बघा डायमेन्शन ऑफ V इज इक्वल्स टू काय, डायमेन्शन ऑफ A. आणि V आपल्याकडे काय, V आपल्याला काय दिलेलं आहे, वेलॉसिटी. ठीक आहे, आता वेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे, वेलॉसिटी म्हणजे काय हो, आहे की नाही. वेलॉसिटी म्हणजे काय, वेलॉसिटीचं युनिट काय राहते, मीटर पर सेकंद. म्हणजे वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येणार, m1. ओके, आता सेकंद आहे, सेकंद कशात राहतो, टाइम. जर टाइमवर जर गेलं तर काय, टी पॉवर -1. ओके, हा झाला कशाचा डायमेन्शन, वेलॉसिटीचा. ओके, आणि ए काय हो, आर्बिटरी कॉन्स्टंट. मग आर्बिटरी जो काय कॉन्स्टंट आहे त्याचा डायमेन्शन काय झाला, m1 टी पॉवर -1. येतं लक्षात, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी अँड डायमेन्शन ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट्स आर इक्वल अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे, चला एचं डायमेन्शन भेटलं आपल्याला. येतं लक्षात, डायमेन्शन ऑफ ए झाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला काही डायमेन्शन काही फाइंड आउट करता येते का, एखादी फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे त्याचं डायमेन्शन फाइंड आउट करता येते. कॉन्स्टंटचं डायमेन्शन कसं फाइंड आउट करू शकतो, क्लिअर. ओके, म्हणजे कॉन्स्टंटला डायमेन्शन राहते पण फिजिकल क्वांटिटीवर आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकतो, इकडून नाही. ठीक आहे, एचा डायमेन्शन हा झाला. चला काही हरकत नाही. ओके, आता नेक्स्ट काय करू शकतो, इक्वेशनवरूनच आपण डायमेन्शन ऑफ V इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ B इंटू टी स्क्वेअर करू शकतो का नाही. डायमेन्शन ऑफ V इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ BT स्क्वेअर. बघा पहिले आपण हे दोन इक्वेशन घेतले, आता हे दोन इक्वेशन घेत आहे. ठीक आहे, बघा डायमेन्शन ऑफ V आपण आत्ताच काढलं m1. ओके, टी पॉवर -1. ठीक आहे, बघा आता इथं बघा डी मध्ये B काय आहे, कॉन्स्टंट. याचा कधी डायमेन्शन निघत नाही. B आपण बाहेर काढला, जो काही कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. ओके, इथं आतमध्ये काय टी तर आपल्याला काय दिलेला, टाइम. ओके, टाइमचा काय स्क्वेअर, म्हणजे याचा डायमेन्शन काय झाला, टीचा स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला कशाचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं, बीचं. मग बी एका साईडला ठेवा, ही टर्म इकडे शिफ्ट करा. ओके, देअरफॉर m1 टी पॉवर -1 डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर. ठीक आहे, दिस इम्प्लाइज, ओके, बी राहिला. देअरफॉर बी इक्वल्स टू बघा m पॉवर 1. आता हा टी पॉवर 2 जर वर गेला तर काय होते, टी पॉवर -2 -1 -2 टी पॉवर -3. दिस इज द डायमेन्शन ऑफ बी अँड दिस इज द डायमेन्शन ऑफ ए. इथं लक्षात, डायमेन्शन ऑफ ए m1 टी पॉवर -1, डायमेन्शन ऑफ बी m1 टी पॉवर -3. इथं लक्षात बघा, हे अप्लाइड क्वेश्चन्स. ओके, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करून असे अप्लाइड क्वेश्चन्स तुम्हाला महाराष्ट्र CET मध्ये येतात. इथं लक्षात, ही लेवल झाली. ओके, महाराष्ट्र CET मध्ये क्वेश्चन्स येण्याची लेवल झाली. बघा आता त्यांनी आपल्याला काय विचारलं, फक्त डायमेन्शन्स ऑफ, फाइंड द डायमेन्शन ऑफ ए अँड बी. त्यांनी दुसरा क्वेश्चन इथून असा पण अराईज करू शकते की फाइंड द डायमेन्शन ऑफ ए अँड बी किंवा अँड ए इंटू बी. याच्यातूनच दोन क्वेश्चन इथं आपल्याला त्यांनी अराईज करून दिले. बघा अँड ए इंटू बी. बघा सोल्युशन, याचं आपण सोल्युशन फाइंड आउट करूया. ऑलरेडी आपण ए बीचं डायमेन्शन फाइंड आउट केलं. आपल्याला इथे काय करायचं आहे, डिवाइड करायचं, इथं काय करायचं, मल्टिप्लाय. बघा समजा महाराष्ट्र CET समजा 2021ला हा क्वेश्चन आला तर 2022ला हाही क्वेश्चन येऊ शकतो, तोच इक्वेशन. कारण की याच्यात काय विचारलं त्यांनी, फाइंड द डायमेन्शन ऑफ ए आणि बी. इथं काय विचारलं, फाइंड द डायमेन्शन ऑफ ए डिवायडेड बाय बी अपॉन, आणि पुन्हा सेकंडली काय विचारलं, ए इंटू बी. ओके, बघा आता आपल्याकडे डायमेन्शन ऑफ ए, आपल्याकडे डायमेन्शन ऑफ ए अँड बी फाइंड आउट केलेलं. बघा एचं सर्वप्रथम डायमेन्शन लिहितो मी. एचं डायमेन्शन काय आहे, आपल्याकडे m1 टी पॉवर -1. ठीक आहे, आपल्याकडे बीचं डायमेन्शन काय हो, m1 टी पॉवर -3. ठीक आहे, आता डायमेन्शन ऑफ काय विचारलं, ए डिवायडेड बाय बी. एचं डायमेन्शन काय, m1 टी पॉवर -1. बीचं डायमेन्शन काय, m1 टी पॉवर -6. रिअरेंज करा. बघा आता हा जर m पॉवर +1 वर गेला तर m पॉवर -1, +1 -1 गेट 0. ठीक आहे, आता हा जर -3 वर गेला तर +3, -1 +3 टी पॉवर 2. दिस इज युअर द डायमेन्शन ऑफ ए डिवायडेड बाय बी.
या लक्षात. नेक्स्टली त्याने काय विचारलं, डायमेन्शन ऑफ ए इंटू बी, म्हणजे दोन्ही डायमेन्शनचं काय करायचं आपल्याला, प्रोडक्ट. बघा, डायमेन्शन ऑफ ए m1t⁻⁻1, ठीक आहे, आणि डायमेन्शन ऑफ बी m1t⁻−3, ठीक आहे. बघा m1, ठीक आहे, m1 म्हणजे m⁻2, ठीक आहे, t⁻−1 -3 म्हणजे t⁻−4. दिस इज द डायमेन्शन ऑफ ए इंटू बी. बघा, एकाच क्वेश्चनमध्ये आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. ज्यांना नोट डाऊन करायचं आहे त्यांनी नोट डाऊन करावे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. आता बघा, v = a + bt². ओके, बघा आता नेक्स्ट. क्लिअर. ओके, नाव सी. ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चनकडे, नेक्स्ट 2 क्वेश्चन्स आपण करण्याचा प्रयत्न करूया. अतिशय ओके, बघा ही एक लेवल असते. या लेवलनी आपल्याला महाराष्ट्र सिटीमध्ये क्वेश्चन्स येतात. बघा, म्हणजे सरळ ते आपल्याला तर म्हणत नाही की बा इक्वेशन दिलेलं करेक्ट आहे की नाही चेक करा, त्यात ते भानगडीत त्या पडत नाही. ते काय करतात, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीचं आहे की नाही ॲप्लिकेशन तयार करतात. ठीक आहे, बघा द फोर्स इज गिवन. बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना, बघा द फोर्स F, ओके, इज गिवन. द फोर्स F इज गिवन. कॅपिटल F = AT + BT². ओके, where T is time, okay, find the dimensions of A and B. ओके, आणि इथं A and B आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. बघा काय म्हटलं, बघा द फोर्स F इज गिवन, म्हणजे हा जो काही लेफ्ट हँड साईडला फोर्स F आहे तो काय आपल्याकडे फोर्स, ठीक आहे. आणि काय म्हटलं, वेअर T इज अ टाइम. ओके, A × T B × T², म्हणजे T काय दिलेलं आपल्याला, टाइम. F काय दिलेलं आहे आपल्याला, फोर्स. आणि A आणि B इथं काय आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे, आपण ब्रॅकेटमध्ये लिहून टाकू, गिवन A and B आर कॉन्स्टंट्स. ठीक आहे, तर त्या कॉन्स्टंटचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हो डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. बघा सोल्युशन, बघा प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी यूज करा. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, तिन्ही टर्मचे डायमेन्शन कसे राहते, सेम. देअरफॉर डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ AT इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ BT². बस झाला, हा इक्वेशन 1 तयार झाला की तुम्ही बस हीच मेथड वापरायची. ओके, कुठेही तुम्हाला महाराष्ट्र सिटीत क्वेश्चन येऊ, जे नीटमध्ये कुठेही क्वेश्चन येऊ, आपली मेथड वापरायची. ओके, इक्वेशन 1 तयार झाला. ओके, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी आपण क्लिअर केला. चला लिहा. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला A फाइंड आउट करायचा. हे 2 इक्वेशन घेतो कारण की इथे A आहे. B फाइंड आउट करायसाठी हे 2. असं नाही, तुम्ही हे 2 इक्वेशन घेऊ शकता. ओके, पण सुरुवातीला आपण हे इक्वेशन घेऊ शकतो का, दोन्ही नाही, कारण की आपल्याला एक अननोन आहे. हे लक्षात. ओके, कोणतेही 2 इक्वेशन घेऊ शकता, असं नाही म्हणत का फक्त बा A फाइंड आउट करायसाठी हेच घ्यायला लागते आपल्याला, असं काही घेऊ शकतो. इक्वल आहे, सगळं समान आहे. ठीक आहे, बघा आता आपल्याला A फाइंड आउट करायचा, तर A इथं दिसतो आणि फोर्स इथं दिसतो, तर डायमेन्शन ऑफ धिस इक्वल करतो. बघा, डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ A × T. बघा, डायमेन्शन ऑफ फोर्सचं डायमेन्शन मी पाठच करायला सांगितलं. बघा काय आहे, m1L1 T⁻². चला, ओके, आता A काय आहे, हो कॉन्स्टंट ऑलवेज डायमेन्शनच्या बाहेर. T काय आहे, टाईमचा डायमेन्शन T⁻1. ठीक आहे, बघा इथून तुम्हाला काय निघते, डायमेन्शन ऑफ A. ठीक आहे, हा खाली शिफ्ट करा. ओके, देअरफॉर m1L1 T⁻² डिवाइडेड बाय T⁻1 इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ A. देअरफॉर डायमेन्शन ऑफ A इज इक्वल्स टू, बघा आता T⁻1 वर जर शिफ्ट झाला तर काय होते, -2 -1 म्हणजे -3, म्हणजे m1L1 T⁻³ दिस इज द डायमेन्शन ऑफ A. इथं लक्षात. नेक्स्ट फाइंड आउट काय करायचं आपल्याला, डायमेन्शन ऑफ B साठी हे 2 इक्वेशन घेतो. ठीक आहे, म्हणजे डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ BT². ठीक आहे, डायमेन्शन ऑफ फोर्स m1L1 T⁻². ठीक आहे, B कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट नेहमी डायमेन्शन बाहेर. ओके, त्याचं काही डायमेन्शन निघत नाही. टी म्हणजे काय, टाईमचं डायमेन्शन T². देअरफॉर m1L1 T⁻² डिवाइडेड बाय T². दिस इज द डायमेन्शन ऑफ B. बघा T² वर गेला तर काय होतं, T⁻², -2 देअरफॉर m1L1 T⁻⁻4. दिस इज द डायमेन्शन ऑफ B.
इक्वेशन वन अतिशय महत्त्वाचं आहे. इथं लक्षात, इक्वेशन 1 अतिशय महत्त्वाचा आहे. ओके ओके, इक्वेशन 1 जर तुम्ही चांगला उपयोग केला, ओके, तर खूप काहीच कठीण गोष्ट नाही. तुम्ही याच्यात काही पण करू शकता. याच्यात तुम्ही काही पण कसं पण फाइंड आउट करू शकता. बघा, दिस इज द सिम्पलेस्ट वे. ओके, ही सिम्पलेस्ट वे आहे ज्या वेळेने मी तुम्हाला शिकून राहिलो. बघा, एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, बघा, ज्यांना कोणाला नोट डाऊन करायचं असेल त्यांनी नोट डाऊन करा. ओके, नोट डाऊन करत जा. स्वतःची नोट्स आपली एक वेगळीच असतं. ठीक आहे, जे काही तुम्ही स्वतः लिहितात ते पूर्ण अंडरस्टँड करून लिहितात गोष्टी. असं मी किती शिकवत बसलो, स्वतःपर्यंत तुम्ही जोपर्यंत नोट्स तयार करत नाही, त्यावर प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी डोक्यात जात नाही. ठीक आहे, बघा, एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा एक इक्वेशन आहे. इन इक्वेशन बघा, इन ओके, यस इक्वल्स टू ए प्लस बी टी प्लस सी टीचा स्क्वेअर. ठीक आहे, हे इक्वेशन आहे. इन इक्वेशन यस इक्वल्स टू ए प्लस बी टी प्लस सी टीचा स्क्वेअर. ओके, यस इज मेजर्ड in meter and t in time. Okay, full stop. Then the SI unit of C. बघा, सोल्युशन, याचंही सोल्युशन प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी यूज करायचं. बघा, गिवन इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. काय इक्वेशन दिलेलं आहे? यस इक्वल्स टू ए प्लस बी टी प्लस सी टीचा स्क्वेअर. हे गिवन इक्वेशन आहे. ओके, या गिवन इक्वेशनमध्ये जो काही एस आहे कशामध्ये मेजर करतो? मीटर. म्हणजे एस काय आहे? लेंथच मीटरमध्ये मेजर करतो ना. म्हणजे याचा अर्थ बघा, एस काय दिलेला आहे आपल्याला? लेंथ. बघा, त्यांनी काय गोष्टी दिलेल्या आहे ना, आपल्याला काय कन्सिडरेशन करावं लागतं? एस हे मीटरमध्ये दिलेलं आहे, लेंथच आपण मीटरमध्ये मेजर करतो, म्हणजे एस काय झाली? लेंथ. ओके, आणि टी तर सरळ म्हटलं आहे, टी इन सेकंद दिलेलं आहे. असेल टी इन इथे सेकंद दिलेलं आहे, सॉरी, टी इन सेकंद. ओके, म्हणजे एस कशामध्ये मेजर करतो आपण? मीटरमध्ये. आणि टी कशामध्ये मेजर करतो? सेकंद. सेकंदमध्ये काय मेजर करतो आपण? टाईम. म्हणजे टी आपला काय झाला? टाईम. क्लिअर. आणि ए बी सी काय झाले? आर्बिटरी कॉन्स्टंट. ए कॉमा बी कॉमा सी काय झाले? हे कॉन्स्टंट्स. ओके, अँड दे आर आस्किंग टू फाइंड द एसआय युनिट ऑफ सी. काय विचारलं त्यांनी? एसआय युनिट ऑफ सी. चला, काही हरकत नाही. बघा, आपण विदिन सेकंड हे गोष्टी फाइंड आउट करू शकतो. बघा, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय म्हणते हो? की डायमेन्शन ऑफ एस इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ सी टीचा स्क्वेअर. क्लिअर. दिस इज युअर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. इथं लक्षात. बघा, आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? सीचं काय विचारलं? इथे आपल्याला एस युनिट विचारलं. बघा, आपण पहिले काय करू? डायमेन्शन ऑफ एस आणि डायमेन्शन, पहिले काय करू आपण? सीचं डायमेन्शन फाइंड आउट करू. सीचं काय फाइंड आउट करू? डायमेन्शन फाइंड आउट केलं काय? एसआय युनिट फाइंड आउट करणे खूप काही मोठी गोष्ट आहे. बघा, डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं? बघा, ही इक्वेशन आहे. बघा, सीचं फाइंड आउट करायचं आहे, तर पहिला आणि लास्ट घेतो. देअरफॉर डायमेन्शन ऑफ एस इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ सी टीचा स्क्वेअर. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ एस इज नथिंग बट लेंथचं डायमेन्शन करायचं एल पॉवर 1. चला, ठीक आहे. इकडं काय आहे? सी कॉन्स्टंट आहे, सी बाहेर घेतला. इथं काय शिल्लक राहिलं? टीचा स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजे काय? टाईमचा स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ टाइम म्हणजे टीचा स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर सीचा डायमेन्शन काय बनला? L1 डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर. ठीक आहे, एकदा रिअरेंज करा. सी इक्वल्स टू L1 टी पॉवर -2. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, बघा, हे काय झालं आपल्याला? सीचं डायमेन्शन. ठीक आहे सर, आपल्याला डायमेन्शन नाही विचारलं. काय विचारलं आहे? डायमेन्शन ऑफ एस युनिट ऑफ सी. बघा, आता पहा, सीचं डायमेन्शन काय? लेंथ आणि टाईमचा स्क्वेअर. ओके, लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण? मीटरमध्ये. ओके, बघा, लेंथचा पॉवर 1 आहे, म्हणजे मीटरचा पॉवर 1. ओके, टाईम कशामध्ये मेजर करतो आपण? सेकंडचा पॉवर किती आहे? -2. ओके, सेकंडचा पॉवर काय? -2. म्हणजे डायमेन्शनवरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? युनिट. कारण की डायमेन्शनमध्ये काय राहते? फंडामेंटल क्वांटिटीज. आणि फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट नाही लिहिता येत का आपण? अरे, लिहित आहे ते. बघा, लेंथ कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. ओके, आणि टाईम कशामध्ये मेजर करतो? सेकंड. म्हणजेच एसआय युनिट ऑफ C is meter per second square or meter into s-2. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर करा किंवा प्रोडक्टमध्ये मीटर इंटू सेकंडचा पॉवर -2. हे लक्षात झालं.
ओके. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर कशाचं युनिट राहते? ॲसेलरेशनचं. मे बी जो काही सी कॉन्स्टंट आहे तो ॲसेलरेशन असं. क्लिअर? येतं लक्षात? बघा ही गोष्ट समजली ना तुम्हाला की डायमेन्शन्सवरून आपल्याला बघा ज्यांना नोट डाऊन करायचं आहे त्यांनी नोट डाऊन करा. एक गोष्ट पुन्हा एक सांगून देतो, डायमेन्शन्सवरून एस आय युनिट लिहायचं आहे. काय लिहायचं आपल्याला? डायमेन्शन्सवरून एस आय युनिट आहे की नाही. जसं की आता समजा आता बघा, जसं की आता बघा फोर्सचं डायमेन्शन. बघा फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, m1L1T⁻². हे काय झालं? फोर्सचं डायमेन्शन. आता बघा, आता फोर्सचं युनिट लिहायचं, डायमेन्शनवरून काय लिहायचं? फोर्सचं युनिट. ओके. एम म्हणजे काय? मास. मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅम. ठीक आहे. लेंथ एल म्हणजे काय इथं? ओके. एल म्हणजे काय इथं? लेंथ. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. टी म्हणजे काय? टाईम. ओके. देअरफॉर किलोग्रॅम मीटर डिवायडेड बाय एसचा स्क्वेअर. हे कशाचं युनिट झालं तुमचं? फोर्सचं. बघा आता मॅच करू. बघा फोर्स इक्वल्स टू काय होते? मास इंटू ॲसेलरेशन. ओके. मास कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम. ॲसेलरेशन कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. बघा किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. म्हणजे गिवन फिजिकल क्वांटिटीचं एकतर तुम्ही फॉर्म्युल्यावरून युनिट फाइंड आउट करू शकता किंवा गिवन फिजिकल क्वांटिटीज जो काही डायमेन्शन राहते त्या डायमेन्शनवरून युनिट फाइंड आउट करू शकता. कारण की डायमेन्शन्स फाइंड आउट करताना आपण कशाची म्हणजे कशाचा उपयोग करत आहे? युनिटचा. मी तुम्हाला भरपूरदा म्हटलं की डायमेन्शन दोन पद्धतीने काढता येते. एक तर डायमेन्शनसाठी फॉर्म्युला यूज करा किंवा डायमेन्शनसाठी युनिट यूज करा. मग युनिट काढून डायमेन्शन काढणे का डायमेन्शनकडून युनिटकडे येणे का एकच गोष्ट झाली. येतं लक्षात? येतं लक्षात? ओके. हे डायमेन्शनवरून आपण कशावर आलो? युनिटकडे. बघा. ओके. अशा प्रकारचं आपलं हे 4थं लेक्चर होतं. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके. जे कोणी या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.